वळूयात महाफास्ट 100 बातम्यांकडे। पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणामध्ये आरोपींची निर्दोष मुक्तता। मुंबई सत्र न्यायालयाकडून पुराव्याअभावी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता। 20 वर्षानंतर कोर्टाकडून सर्व 9 आरोपी निर्दोष मुक्त। ओमराजे निंबाळकरांना मोठा धक्का। पवनराजे निंबाळकर हत्याकांडातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता तर कोर्टाने दिलेला निकाल दुर्दैवी। याविरोधात उच्च न्यायालयामध्ये दाद मागणार खासदार ओमराजे निंबाळकर यांची TV9 मराठीला प्रतिक्रिया। न्याय देवतेने आम्हाला न्याय दिला। पद्मसिंह पाटील यांच्या विरोधात षडयंत्र रचलं गेलं। योग्य तपास झाला तर खरे आरोपी समजतील। हत्येच्या घटनेचं राजकारण केलं गेलं। पवनराजे हत्याकांडाच्या निकालानंतर राणा जगजितसिंह पाटील यांची प्रतिक्रिया। शिंदेच्या शिवसेनेमध्ये जाण्याचा अद्याप माझा निर्णय नाही। पवनराजे हत्येच्या निकालानंतर खासदार ओमराजेंची प्रतिक्रिया। मी मतदारसंघात जाऊन चर्चा करून नंतर निर्णय घेईन। ओमराजेंनी स्पष्ट केली भूमिका। ओमराजे मानसिकदृष्ट्या ठीक नाही। काल ते पक्ष नेतृत्वाविषयी काय बोलत होते? ओमराजे राजकीय चक्रव्यूहात अडकले आहेत। बाकीचे 5 बंडखोर त्यांना सुधरू देतील का? ठाकरेंच्या नेत्या सुषमा अंधारेंचा सवाल तर त्यांनी निर्णय बदलला तर स्वागतच। अंधारेंची प्रतिक्रिया। पवनराजे हत्याकांडाचा निकाल दुर्दैवी। मी आणि फडणवीसांनी गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा केली। आरोपींच्या विरोधात CBI उच्च न्यायालयामध्ये दाद मागणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। कसलीही न्याय व्यवस्था। पवनराजे हत्याकांड प्रकरणाच्या निकालानंतर अंबादास दानवेंचं ट्विट। हत्या प्रकरणामध्ये ढिगभर पुरावे असताना आरोपी निर्दोष सुटतात कसे? ठाकरेंच्या सेनेचे नेते अंबादास दानवेंचा सवाल। ओमराजे निंबाळकरांसोबत विश्वासघात झाला। पवनराजे हत्याकांडातील आरोपींना निर्दोष सोडल्यानंतर खासदार अनिल देसाईंची प्रतिक्रिया। ओमराजेंना सोबत राहायचं असेल तर उद्धव ठाकरे निर्णय घेतील। अनिल देसाईंची प्रतिक्रिया। ठाकरे सेनेच्या बंडखोर खासदारांना स्वतंत्र गट स्थापन करण्यासाठी 6 खासदारांची गरज। ओमराजेंच्या वक्तव्यानंतर ऑपरेशन टायगर धोक्यात। 5 बंडखोर खासदारांची धाकधूक वाढणार। आधी शिंदे सेनेचं नाव घेताना शिंदे गट बोलावं लागायचं। आता शिवसेना एकच आहे, खरी शिवसेना। कोल्हापुरातील भाषणात अमित शहांचं वक्तव्य। भाजपमध्ये अंतर्गत गोंधळ। पंतप्रधान मोदींमुळे सर्व काही शांत। सत्ता भाजपची, मग 6 खासदार फुटून भाजप सोडून शिंदेंकडे का गेले? आताची फोडाफोडी ही 2029 साठीची अमित शहांची तयारी। राज ठाकरेंचं वक्तव्य। सत्ता टिकावी म्हणून कोट्यवधी फेकून खासदार फोडले जात आहेत। आज भाजप करतंय, उद्या कोणी दुसरं कोणी करेल। खासदारांच्या फोडाफोडीवरून राज ठाकरेंचा भाजपवर निशाणा। कुत्ते भौंकते रहते हैं, टाइगर दहाड़ता है, टाइगर शिकार करता है। हा फक्त ट्रेलर, पिक्चर अभी बाकी है। ऑपरेशन टाइगर वरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा ठाकरेंच्या सेनेला इशारा। कुछ लोग कुत्ते तो होते हैं लेकिन वफादार नहीं होते। संजय राऊतांचा ट्विटमधून एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल। कुत्रे भुंकतात, वाघ शिकार करतो असं एकनाथ शिंदेंनी काल भाषणात वक्तव्य केलं होतं। आजपर्यंत अनेक संकटांना सामोरे गेलो। मी खचणारा, पळणारा नाही। माझ्यावर होणारे आरोप खरे असतील तर मी शिवसेना पक्षप्रमुख पद सोडायला तयार। उद्धव ठाकरेंचं शिवसैनिकांना भावनिक आवाहन। पद सोडतो बोलायचं आणि सोडायचं नाही, त्यामुळे प्रतिमा बदलते। उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यानंतर मुनगंटीवारांची टीका। एका क्षणामध्ये पक्षप्रमुख पद सोडेन, कालच्या मेळाव्यात उद्धव ठाकरेंचं विधान। फुटलेल्या खासदारांना तुडवा। उद्धव ठाकरेंचे वर्धापन दिनाच्या कार्यक्रमातून आदेश। समोर या, पाय जागेवर राहणार नाहीत। एकनाथ शिंदेंचाही इशारा। शिंदेंची शिवसेना अमित शहांची 4 वर्षांची टेस्ट ट्यूब बेबी। मग 4 वर्षाच्या गटाला 60 वर्षांचं सर्टिफिकेट कसं? संजय राऊतांची अमित शहांसह शिंदेंच्या शिवसेनेवर टीका। धनुष्यबाण असलेली शिवसेना ही मूळ शिवसेना आहे। ठाकरेंच्या शिवसेनेची सरोगेट मदर काँग्रेस आहे। काँग्रेसच्या सरोगसीमधून ठाकरेंच्या शिवसेनेचा जन्म झालाय। संजय राऊतांच्या टेस्ट ट्यूब बेबीच्या टीकेवरून नवनाथ बन यांचा हल्लाबोल। ओमराजे निंबाळकर हा भंपक माणूस। ओमराजेंच्या नावातून राजे शब्द काढा। ठाकरेंना सोडणार नाही असं ओमराजे म्हणत होते। बंडखोर खासदार ओमराजे निंबाळकरांवर संजय राऊतांची टीका। उबाटा गटाच्या वर्धापन दिनात संजय राऊतांचा भोंगा वाजलाच नाही। भाजपच्या नवनाथ बन यांची राऊतांवर सडकून टीका। आदित्य ठाकरेंनी डाव उधळून लावत राऊतांना भाषणाची संधी दिली नाही, बन यांचा दावा। ठाकरेंच्या सेनेच्या बंडखोर खासदारांना पक्षाची नोटीस। पक्षाच्या संसदीय दलाच्या बैठकीला गैरहजर राहिल्यानं नोटीस मिळाल्यापासून 24 तासामध्ये खुलासा करण्याच्या सूचना। पक्षाचा व्हीप न पाळल्यानं कारणे दाखवा नोटीस। सर्व 6 खासदारांना मेलद्वारे नोटीस पाठवली। खासदार फुटले हा छोटासा झटका, अजून विधानसभेचा फटका आहे। महापालिकेचाही मोठा चटका आहे। गुलाबराव पाटलांची ठाकरेंच्या शिवसेनेवर टीका। राजकीय पक्षाच्या नादी लागून कबोताखाना पांढऱ्या पट्ट्यांचा वाद समोर आणला। धर्माचं काम करा, नको त्या भानगडीमध्ये कशाला पडता? पांढऱ्या पट्ट्यांच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंची टीका।
भाजपवर टीका करण्यापेक्षा राज ठाकरेंनी स्वतःच्या पक्षाकडे लक्ष द्यावं. भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर. जेव्हा राज ठाकरेंना भाजप कळेल तेव्हा त्यांचा राजकीय उदय होईल. नवनाथ बन यांचा राज ठाकरेंना टोला. महिला सक्षमीकरणावर पैसा खर्च करण्यापेक्षा महिलांच्या खात्यामध्ये पैसे देत आहेत. 1 रुपया द्यायचा आणि 100 रुपये ओरबाडून घ्यायचे असं सुरू आहे. लाडकी बहिणीवरून राज ठाकरेंची सरकारवर टीका. पॉवर डिस्ट्रीब्युशनमध्ये महाराष्ट्राला 100 पैकी 1.5 गुण. पॉवर डिस्ट्रीब्युशन ताब्यामध्ये आलं की राज्याची वीज अदानी ठरवणार. महावितरणवर बोलताना राज ठाकरेंचं सूचक वक्तव्य. सोशल मीडियावर शिंदे शिवसेनेकडून बंडखोर खासदाराच्या स्वागताच्या पोस्ट. यवतमाळ वाशिमचे खासदार संजय देशमुख यांच्या निर्णयाचं स्वागत. पोस्टवर एकनाथ शिंदे, श्रीकांत शिंदे, संजय राठोड यांचे फोटो. हिंगोलीमध्ये बंडखोर खासदार नागेश पाटील आष्टीकरांच्या विरोधात महाविकास आघाडी आक्रमक. आष्टीकरांच्या घरासमोर आम्ही ठिय्या मांडून राजीनाम्याची मागणी करणार. महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया. धाराशिवमध्ये खासदार ओमराजे निंबाळकरांच्या घर आणि कार्यालयाच्या समोर पोलीस बंदोबस्त. गोवर्धनवाडीमधील घरासमोर तसंच धाराशिव शहरातील संपर्क कार्यालयाच्या समोर बंदोबस्त. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांकडून विशेष खबरदारी. मुलुंडमधील आरपीआयचे नेते योगेश शिलवंत यांचा भाजपमध्ये प्रवेश. युवा मोर्चाचे अध्यक्ष कृष्णराज महाडिक यांच्या हस्ते पक्षप्रवेश. भाजपच्या संघटनात्मक बळामध्ये आणखी वाढ. कृष्णा नदीच्या दूषित पाण्याविरोधात माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील आक्रमक. कृष्णा नदीच्या प्रदूषित पाण्याचा उपसा करण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी. खासदार संजय देशमुखांसोबत माझे जवळचे संबंध. देशमुखांनी जाऊ नये यासाठी मी मंत्रणे केली. ठाकरेंच्या सेनेचे आमदार संजय दरेकर यांची प्रतिक्रिया. बंडखोर खासदार संजय दिना पाटलांच्या बॅनरवर शिंदेंचा फोटो. संजय दिना पाटलांचे भांडूपमध्ये बॅनर झळकले. बॅनरवर शिंदेंचा फोटो. शिवसेनेमध्ये आपलं स्वागत. भांडूपमध्ये संजय दिना पाटलांचे बॅनर झळकले. शिवसेनेकडे राडा करण्याची ताकद नाही असं जामनेरची मावशी म्हणते. जामनेरची मावशी म्हणत सामन्यातून नाव न घेता मंत्री गिरीश महाजनांवर टीका. सगळं संपलंय म्हणता मग गद्दारांच्या सुरक्षेसाठी सशस्त्र बंदोबस्त कशासाठी? सामनातून सवाल. मंत्री गिरीश महाजन यांचे फोटो व्हायरल करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी. भाजप कार्यकर्त्यांची जळगावात पोलीस अधीक्षकांकडे तक्रार. खासदार रामराव बडकुते यांच्याकडून औंढा नागनाथ इथल्या नागनाथ मंदिराच्या विकास कामाचा आढावा. मंदिराच्या कामात कुणी टक्केवारी मागत असेल तर त्याचा बंदोबस्त आम्ही करू. खासदार बडकुते यांचा इशारा. गोंदियामध्ये भाजपसोबत सहलीला गेलेल्या काँग्रेस पदाधिकाऱ्यांवर कारवाईची तयारी. गटनेत्याने पक्षाशी दगाबाजी केल्याचा आरोप. संबंधित सदस्यांच्या अपात्रतेसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करणार. काँग्रेस जिल्हा प्रमुख अमर वराडेंचा इशारा. नागपुरात काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवारांच्या नेतृत्वात ओबीसी नेत्यांची बैठक. जनगणनेमध्ये ओबीसी कॉलम वेगळा करण्याची ओबीसी नेत्यांची मागणी. शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नगरसेविकेचं कुणबी जात प्रमाणपत्र रद्द. बीडच्या माजलगावमधील रेखा अंबुरे सरोदे यांचं कुणबी जात प्रमाणपत्र रद्द. रेखा अंबुरेंचं नगरसेवक पद धोक्यात येण्याची शक्यता. सुमन मुंडे यांनी आक्षेप घेत तक्रार केली होती. एनटीए देशातील विद्यार्थी आणि पालकांच्या संयमाची परीक्षा घेत आहे. नागपूरच्या विद्यार्थ्याला अबुधाबीचं परीक्षा केंद्र आल्यानंतर राहुल गांधी आक्रमक. एनटीए विद्यार्थ्याला स्वतःच्या शहरामध्ये परीक्षा केंद्र देऊ शकत नाही. राहुल गांधींचा निशाणा. नीटच्या पुनर्परीक्षेसाठी अभूतपूर्व तयारी. आज देशभरात सकाळी 9 ते रात्री 8 वाजेपर्यंत मॉक ड्रिल. परीक्षेसाठी 2 लाख कर्मचारी तैनात. 5,500हून अधिक केंद्रांवर नीटची पुनर्परीक्षा. 22,79,000 विद्यार्थी नीटची परीक्षा देणार. नागपुरातील नीटच्या विद्यार्थ्याला अबुधाबीमधील परीक्षा केंद्र आल्याचा धक्कादायक प्रकार समोर. परीक्षा एका दिवसावर आलेली असताना आता पालक आणि विद्यार्थी चिंतेत. विद्यार्थ्यांना अर्जामध्ये केंद्रासाठी नागपूर, वर्धा आणि भंडारा पर्याय निवडले होते. पालकांकडून एनटीएच्या हेल्पलाईनवर तक्रार. नीट पुनर्परीक्षेसाठी पुणे पोलिसांकडून जोरदार तयारी. पुणे शहरातील परीक्षा केंद्रांवर पोलिसांचा चोख बंदोबस्त. पुणे शहरातील 27 परीक्षा केंद्रांवर परीक्षा पार पडणार. सर्व परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्हीची करडी नजर असणार. नागपूर महापालिकेकडून नीट 2026 परीक्षार्थींसाठी आपली बसची मोफत विशेष बस सेवा. प्रवेशपत्र दाखवल्यास मोफत प्रवासाची सुविधा. तर परीक्षा संपल्यानंतरही परतीसाठी विशेष बस उपलब्ध. नाशिकच्या तपोवन वृक्षतोडीला एनटीजीटीची स्थगिती कायम. तपोवनातील वृक्षतोडीवरील स्थगिती 14 ऑगस्टपर्यंत कायम. पुढील सुनावणी होईपर्यंत वृक्षतोडीवर निर्बंध कायम राहणार. साधुग्रामसाठी आवश्यक सुविधांच्या उभारणीसाठी वृक्षतोडीचा प्रस्ताव. महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे द्या. एसआयटीनं पोलीस महासंचालकांकडे पत्र पाठवलं. अधिकाऱ्यांना तपासासाठी पुरेसा वेळ मिळत नसल्याचा उल्लेख. तपासावर दीर्घकाळ काम करण्याची गरज असल्यानं पत्र. सूत्रांची माहिती.